तर बॉटलमध्ये उरलेल्या पाण्याचा ना मी असा वापर करते. ते पाणी अजिबात असं फेकून देत नाही आणि ते नेऊन मी झाडांना घालते. त्याच्यामुळे काय होतं, झाडांनाही पाणी मिळतं आणि पाणी वेस्ट जात नाही. तर तुम्ही काय करता उरलेल्या पाण्याचं? आणि याचं बघा, भर उन्हामध्ये कॅप घालून सायकल चालवायचं काम चालू आहे. अजिबात ऐकत नाही हा. तर आज मी बनवायला घेतलं होतं अंड्याचं फूल. आज जेवायला एकटीच होती, त्याच्यामुळे म्हटलं आज काहीतरी आपल्या आवडीचं बनवावं. तर त्यासाठी काय केलं, तेलामध्ये लसूण, कांदा आणि टोमॅटो छानपैकी परतून घेतला आणि त्याच्यामध्ये आपले जे बेसिक मसाले असतात, हळद, तिखट, गरम मसाला, धने पावडर, चिकन मसाला आणि मीठ घालून छानपैकी असं परतून घेतलं आणि त्यानंतर हे जो मसाला होता ना तो व्यवस्थित असा पसरून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये एक अंडं फोडून असं वर ठेवलं. अंड्याचा जो पिवळा जो भाग असतो ना तो मधोमध राहायला पाहिजे. त्यानंतर साईडने थोडंसं असं पाणी टाकून घेतलं जेणेकरून खाली ते लागू नये. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून ते 5 मिनटं शिजवून द्यावे, जेणेकरून ते व्यवस्थित शिजतं. आणि शिजल्यानंतर ते बघा असं दिसायला. त्यानंतर ते व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं जेणेकरून खालूनसुद्धा छानपैकी ते शिजून निघेल. तर आता बघा तुम्ही किती छान दिसतं आहे आणि खायलाही ते तितकंच टेस्टी लागते. चपाती किंवा भाकरीसोबत तर खूपच छान लागतं. चिकूचं चाललं आहे आज मांजरीला डान्स शिकवण्याचं काम, पण ती बिचारी काही उभी राहीना. बिचारा खूप कंटाळला तिला शिकवून, पण ती काही ऐकलं नाही. आणि जेवणानंतर माझं चालू होतं कलिंगड खाण्याचं काम. आणि रात्री माझी बहीण आली होती. आजच आम्ही डिनरसाठी तिला बोलवलं होतं. तर मस्तपैकी चिकन घेतलं होतं फ्राय करायला. आणि रात्रीचा नजारा हा असा होता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.